मालती, अगं कुणालाही न सांगता अशी कुठे गेली होतीस? हो ना आई, काय झालं? असं न सांगता घर सोडून कशा निघून गेला तुम्ही? कोणी काय बोललंय का तुम्हाला? बोला ना, सांगा ना आई. ऑफकोर्स, त्याशिवाय असं वागतील का त्या? मालती मॅडम, हो सगळे तुमची केवढी काळजी करत होते. ठीक आहात ना तुम्ही? पण तुम्ही असं निघून जायला नको होतं. खरं तर ना माझं चुकलं. आता फक्त कानाखाली मारली. पुन्हा माझ्या आईच्या विरोधात माझ्या मनात काही पाळायचा प्रयत्न केलास ना, तुम्ही पुढे काय करेन हे सांगता येत नाही. ज्या राणीमुळे तुझ्यात आणि माझ्यात गैरसमज निर्माण झाले, तिला त्याची शिक्षा व्हायला हवी. सगळ्यांसमोर त्या अवदसीच्या कानाखाली वाजव. तू म्हणतोस ना तुझं माझ्यावर प्रेम आहे, तर मग आज तुझं प्रेम सिद्ध करीन. तुझ्यात आणि माझ्यात आग लावणाऱ्या त्या राणीला, तुझ्या बायकोला कायमच्या अद्दल घडेल असं काहीतरी करून दाखव. तिला तिच्या वागण्याची शिक्षा तूच द्यायची. तुला जरी मान्य असेल तरच मी तुझ्यासोबत घरी येईन, नाही तर माझी मी जगायला समर्थ आहे. आई ठीक आहे, मला मान्य आहे तुझं म्हणणं, पण तू प्लीज घरी चल. मी राणीला हवी ती शिक्षा दे. ठीक आहे, तू तिला जी शिक्षा देशील ती सगळ्यांसमोर द्यायची. जे काही घडेल ते सगळ्यांच्या डोळ्यासमोर घडायला हवं, आणि तिला शिक्षा तुझ्याकडूनच व्हायला हवी. जरा काय केलंस तू? हे योग्य तेच केलंय मी आबा. तू नको नको ते मला सांगितलं साईबद्दल. ते मी आईशी डिस्कस केलं, तिला राग आला म्हणून ती घर सोडून गेली. काय मिळालं तुला? एका आई आणि मुलामध्ये भांडण लावून काय मिळालं? आज माझ्या आईला काही झालं असतं तर काय केलं असतं मी? सर, एक शब्द बोलू नकोस. इंद्रा, तू शांत हो आधी. तू हिच्यावरती हात उगारलास. तुम्हाला हिचा खरा चेहरा कळला ना आबा, तुम्ही हेच करा. इतके दिवस मी भुललो होतो, पण आता नाही. ही मुलगी मला माझ्या डोळ्यासमोर नको आहे आबा. अहो, हिच्या आई वडिलांना जपलं मी, आणि हिने काय केलं?